नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश बदाने MPSC ॲस्पिरंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण आयोगाने जे प्रश्न विचारले होते इथून मागे, तर त्या सर्व प्रश्नांचा आपण डिटेल ॲनालिसिसची एक सिरीज आपण स्टार्ट करतो आहे आजपासून. तर प्रत्येक विषयानुसार आयोगाने कसे कसे क्वेश्चन विचारले आणि कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आजपर्यंत विचारण्यात आले होते त्यांचं डिटेल टॉपिकनुसार आपण एक सिरीज स्टार्ट करतो आहे. तर आजपासून आपण इतिहासाला सुरुवात करतो. इतिहासाचं प्रत्येक टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. त्या टॉपिकवर कोणते कोणते क्वेश्चन आलेले होते आणि कशाप्रकारे आले होते ते आपण सगळं डिटेल आपण आजपासून सुरुवात करतो आहे. तर आजचा आपला इतिहासाचा पहिला पार्ट आजपासून आपण सुरू करतो आहे. तर आज आपण इतिहासाचे जे कायदे आहेत 1773 पासून ते 1935पर्यंत यावर जे आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारले त्याच्यावर आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि ते सॉल्व करणार आहोत. चला घेऊया आजचा पहिला प्रश्न. 1935च्या कायद्याविषयी कोणती विधाने 1935चा जो कायदा होता त्याच्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले. संयुक्त गट क 2019चा हा प्रश्न आहे. तर ॲग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले. ओके. तर 1935चा कायदा जर म्हटला तर ॲग्लो इंडियन हे आणि भारतीय ख्रिश्चन हे मतदारसंघ तयार केलेले होते. त्यामुळे पहिलं ऑप्शन तर बरोबर यायला हवं. आणि अजून एक युरोपियन, एक मिनटं, तर अजून कोणता युरोपियन. तर यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आले होते. त्यामुळे पहिला ऑप्शन इथे आपला बरोबर ठरतो. त्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बरोबर. तिसरं आहे भारतीय उच्च आयुक्त या पदाची निर्मिती करण्यात आली. तर भारतीय उच्च आयुक्त या पदाची निर्मिती 1935च्या कायद्यात करण्यात आली होती का? तर नाही. भारतीय उच्च आयुक्त या पदाची निर्मिती कुठे करण्यात आली होती? 1919च्या कायद्यामध्ये. त्यामुळे आपलं क हे विधान चुकीचं ठरतं. आणि जर पर्यायी उत्तरांमध्ये आपण गेलो तर याच्यात इथे पहिल्या ऑप्शनमध्ये क आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्येही क आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्येही क आहे. त्यामुळे आपले तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात आणि यानुसार आपल्या लॉजिकने 4 नंबरचं उत्तर बरोबर येतं. तर मग 1935च्या कायद्याने काय काय झाले? ॲग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, युरोपियन, शीख यांच्यासाठी मतदारसंघ म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ तयार केले होते. संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. बरोबर. त्याच्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना केली 1935च्या कायद्याने. पण मग ज्या 1919चा कायदा होता त्याच्यानुसार प्रांतांसाठी तरतुदी होत्या. बरोबर. आणि ड आहे दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असं वर्णन कोणी केलं होतं? राजगोपालाचारी यांनी केलं होतं 1935च्या कायद्याचं. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली होती? संयुक्त गट ब 2019चा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास, भूपेंद्रनाथ बसू. तर याचं काय उत्तर येईल? भूपेंद्रनाथ बसू यांनी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना 1919चा जो प्रशासकीय कायदा होता त्याला तयार करण्यासाठी मदत केली होती. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. इसवी सन 1920मध्ये भारताचा प्रथम हायकमिशनर म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली होती. कंबाईन ग्रुप बी 2018चा प्रश्न आहे. एडविन मॉन्टेग्यू, सर विल्यम मेयर, सिडने रॉलेट, लॉर्ड चेम्सफोर्ड. तर कोणाची नेमणूक करण्यात आली होती? विल्यम मेयर यांची नियुक्ती कोणत्या कायद्याने केली? जो 1919चा कायदा होता त्याच्यानुसार नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं. एक हाय कमिशनर नियुक्त करायला सांगितलं होतं आणि त्या जागेवर सर विल्यम मेयर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओके. आणि हे पद जे निर्माण करण्यात आलं 19च्या कायद्याने हाय कमिशनर हे पद, तर याचा पगार जो होता तो पगार कोण देणार होतं? भारताच्या तिजोरीतून. भारत पगार देणार होतं.
म्हणजे भारताच्या तिजोरीतून हाय कमिशनरचं पेमेंट करायचा आणि तो भारताचा व्हाईसरॉयचा प्रतिनिधी म्हणून काम करेल, असं 19च्या कायद्याने म्हटलं होतं. त्यानंतर आपला जो याआधीचा क्वेश्चन होता की 19चा कायदा, तर 1919च्या कायद्याबद्दल आहे ना, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखचं नाव होतं जनाब दिल्ली तो बहुत दूर है, असा लेख टिळकांनी केसरीमध्ये लिहिला होता. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कंबाईन ग्रुप बी 2019चा प्रश्न आहे. 1973चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1793चा संधी कायदा, 1813चा संधी कायदा. तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्यानुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1974ला सुप्रीम कोर्टाची स्थापना केली 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. तर या कायद्यानुसार अजून एक बदल झाला की बंगालचा जो गव्हर्नर होता तो त्या कायद्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता आणि असा तो पहिला कोण होता? वॉरन हेस्टिंग्स. ओके. आणि गव्हर्नर जनरल इन काउन्सिल वर 3 जणांची नेमणूक करण्यात आली होती. ओके. 4 जणांची होती. आणि त्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून सर इलियास इम्पे यांची प्रथम चीफ जस्टिस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर याच 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच दुहेरी शासन व्यवस्था पण बंद करण्यात आली होती. दुहेरी शासन व्यवस्था कधी चालू केली होती? 1765ला. 1765ला लावण्यात आली आणि त्यानंतर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ती बंद करण्यात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता? ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता? कंबाईन बी 2018चा प्रश्न आहे. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1835. याचं उत्तर काय आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858चा. या ॲक्टनुसार काय झालं की कंपनीने ब्रिटिश शासनाने कंपनीकडचा जो अधिकार होता भारतावरचा तो काढून घेतला आणि स्वतःच्या हातात म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या हातात तो घेतला. परंतु जर व्यापारविषयक अधिकार जर म्हटलं तर व्यापारविषयक अधिकार जर कंपनीकडून काढून घेतला तर तो कोणत्या कायद्याने काढून घेतला? जो 1813चा जो कायदा होता त्यानुसार कंपनीकडनं व्यापारी अधिकार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर 1858च्या कायद्याचा अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे गव्हर्नर जनरलला या कायद्यानंतर व्हाईसरॉयचा दर्जा देण्यात आला होता आणि असा पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. आणि याच कायद्याने एक नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं भारताचा कारभार पाहण्यासाठी. एक भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं आणि पहिला भारत मंत्री होता लॉर्ड स्टॅनले. आणि त्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची निर्मिती करण्यात आली आणि त्या काउन्सिलमध्ये टोटल 15 जण असतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. PSI 2016चा प्रश्न आहे. मुक्त व्यापार, कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली, मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण, स्थानिक स्वराज्य. तर 1858च्या भारत सरकारच्या कायद्याचा काय परिणाम झाला? तर काय झालं? 1858च्या कायद्याने कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं? कंपनीची जी सत्ता होती ती काढून घेतली आणि स्वतःच्या ताब्यात घेतली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? STI 2014चा प्रश्न आहे. 1935 ते 39, 1935 ते 37, 1937 ते 39, 1939 ते 45. याचं उत्तर आहे 1937 ते 39. का की 1937मध्ये ना
प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली होती. 1937मध्ये प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली 1939पर्यंत, म्हणून त्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती. 1935च्या कायद्याने लागू केली होती ती. आणि त्यानंतर 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतिक स्तरावर द्विशासन व्यवस्था निर्माण केली होती ती आता केंद्र पातळीवर निर्माण करण्यात आली होती. कधीपासून? 1935च्या कायद्यापासून केंद्र पातळीवर निर्माण केली. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? PSI 2014चा प्रश्न आहे. व्यापार विषयक मक्तेदारी, जसं की मी आधीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं की कंपनीची व्यापार विषयक मक्तेदारी कधी संपुष्टात आली आणि कंपनीची इतिश्री कधी झाली. कंपनीची व्यापार विषयक मक्तेदारी कधी? 1813चा जो संधी कायदा होता याच्यानुसार कंपनीची इतिश्री झाली. आणि 1813चा जो संधी कायदा होता याच्यानुसार कंपनीची व्यापार विषयक मक्तेदारी संपुष्टात आली. आणि जो 1858चा कायदा होता सुशासनाचा याच्यानुसार काय झालं? कंपनीची इतिश्री झाली. ओके. वळत नेक्स्ट क्वेश्चनकडे. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? STI 2013चा प्रश्न आहे. 1935च्या कायद्यावर खूप जास्त क्वेश्चन विचारण्यात आले. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? STI 2013चा प्रश्न आहे. मुडीमन समिती आणि तिचा अहवाल, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, ब आणि क, ब, क आणि ड, अ, ब आणि ड, अ, ब, क आणि ड. तर मुडीमन समिती आणि तिचा अहवाल म्हणजे 1919चा जो कायदा होता त्याच्यानंतर ही मुडीमन समिती स्थापन करण्यात आली होती. आणि त्याच कायद्याची पार्श्वभूमी, त्या समितीच्या पार्श्वभूमीनुसारच 35चा कायदा तयार करण्यात आला आहे. म्हणजे अ बरोबर आहे, सायमन कमिशन बरोबर आहे, नेहरू रिपोर्ट पण बरोबर आहे, बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे याच्यानुसार पण 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी तयार केली होती. त्यामुळे आपलं उत्तर आहे अ, ब, क आणि ड, म्हणजे सगळे बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, इसवी सन 1925, इसवी सन 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? STI 2012चा क्वेश्चन आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती तर YB चव्हाण, मोरारजी देसाई, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल. याचं काय उत्तर आहे? विठ्ठलभाई पटेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाची सभासद संख्या अनुक्रमे किती ठरली होती? ओके, एक मिनटं. STI 2012चा क्वेश्चन आहे. तर याचे ऑप्शनच लिहायचे विसरलो मी. तर ठीक आहे, याचं उत्तर आहे 145 आणि 60. म्हणजे कनिष्ठ सभागृहाचे 145 आणि वरिष्ठ सभागृहाचे 60. कधीच्या? 1919च्या कायद्याने. आणि जर 1935च्या कायद्याने जर विचारलं तर 166 कनिष्ठचे आणि 250 वरिष्ठचे. 166 आणि 250. आणि 19च्या कायद्याने 145 आणि 60. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1919च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता? STI 2012चा क्वेश्चन आहे. तर याचा सर्वात मोठा पक्ष कोणता होता? स्वराज्य पक्ष. ओके. तर ह्या स्वराज्य पार्टीची स्थापना कधी झाली होती? डिसेंबर 1922मध्ये जे गया त्या अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते. तर त्या चित्तरंजन दास यांनीच स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती 1922ला. त्यानंतर आपले स्वराज्य पार्टीत फूट पण पडली होती
फेरवादी आणि ना फेरवादी असे 2 गट पडले होते त्याच्यात स्वराज्य पार्टीमध्ये साधारण 1923मध्ये आय थिंक. ओके ठीक आहे. वळू नेक्स्ट क्वेश्चनकडे. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? इथं विचारले मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ. तर मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 1909. ओके. आणि आपण मागे पाहिलं की ख्रिश्चन असतील, ॲग्लो इंडियन असतील, युरोपियन असतील यांच्यासाठी 1935चा कायदा याच्यानुसार करण्यात आले होते. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? अचूक म्हणजे काय? बरोबर आहे. इसवी सन 1857 परवाना कायदा, इसवी सन 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, इसवी सन 1890 संमती वयाचा कायदा, इसवी सन 1858 भारताच्या उच्च न्यायालयासंबंधी कायदा. आता सुरुवातीलाच जर पाहिलं तर भारताच्या उच्च न्यायालयासंबंधी कायदा, तर हे 4 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. परंतु इथे 1858च्या कायद्याने काय झालं होतं की कंपनीची सत्ता संपुष्टात आली होती. कंपनीची इथे इतिश्री झाली होती. उच्च न्यायालयासंबंधी तो कायदा नाही आहे. उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा कोणता? 1861चा. ओके. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन कट होतो. त्यानंतर 1851चा विधवा पुनर्विवाह कायदा, परंतु विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे? 1851चा नसून तो 1856चा. विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा? 1856चा. त्यानंतर संमती वयाचा कायदा कधीचा आहे? तर संमती वयाचा कायदा 1890चा नसून तर 1892चा आहे. ओके. आणि 1857चा परवाना कायदा हे विधान आपलं बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? आता इथे संस्थानकांचा जर विषय आलेला आहे, म्हणजे संस्थानकांना सवलती दिल्या होत्या, त्यांना अमर्यादित अधिकार दिले होते. त्यामुळे जर संस्थानिकां जर आला तर तो 1935 त्याचं ॲन्सर असू शकतं. तर त्याचा आन्सर आहे 1935चा कायदा. या कायद्याने काय केलं होतं की गव्हर्नर जनरलला उर्वरित अधिकार दिले होते. राखीव व सोपीव खात्यांचा अधिकार दिला होता. आणि संस्थानिकांसाठी जर म्हटलं, संस्थानिकांना केंद्रात सहभागी होण्याची मुभा दिली होती, म्हणजे त्यांना ऐच्छिक अधिकार दिले होते, अमर्यादित अधिकार दिले होते, ते 1935च्या कायद्याने. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? PSI 2011चा क्वेश्चन आहे. 1935चा कायदा, 1947चा कायदा, 1951चा कायदा, 1955चा कायदा. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे 1955चा कायदा. 1955चा अस्पृश्य कायदा. तर या 1955च्या अस्पृश्य कायद्यातच नंतर बदल करण्यात आला 1976ला. तर त्याचं नाव काय करण्यात आलं? नागरी हक्क संरक्षण कायदा. ओके. 1976ला बदल केला आणि घटनेमध्ये तो एक मूलभूत हक्क पण आहे. कलम 17मध्ये मूलभूत हक्क बनवला आहे अस्पृश्यता नष्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नाही अशी टीका कोणी केली होती? PSI 2011चा क्वेश्चन आहे. तर लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू. 19च्या कायद्यावर टीका करणारे आपले लोकमान्य टिळक. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. यांनी टीका केली होती की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे अशी टीका 1919च्या कायद्यावर त्यांनी केली होती. त्यानंतर याच कायद्यावर आहे ना काँग्रेसने एक ठराव पास केला होता. त्याचं नाव होतं अपुरा, असमाधानकारक व निराशाजनक 1919च्या कायद्याबाबत. आणि जो रॉबर्टसन होता, रॉबर्टसन याने
या कायद्याबद्दल म्हटलं होतं की द्विदल शासन पद्धती ही संक्रमणातील यंत्रणा म्हणून चांगली होती, असं 1919च्या कायद्याबद्दल म्हटलं होतं रॉबर्टसन. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. आज आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या कायद्यांबद्दल आयोगाने जे विचारलेले क्वेश्चन होते त्याच्यावर आपण त्याचे क्वेश्चन पाहिले आणि त्याचं थोड्याफार प्रमाणात ॲनालिसिसही पाहिलं. तर त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भूसुधारणा या टॉपिकवरच्या आयोगाने विचारलेले क्वेश्चन आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावर किंवा चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करून ते बघू आपण कोणत्या प्रकारे आयोगाने क्वेश्चन विचारले होते. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल, कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.